तर्फे मी शुभानंद दास आपल्या सेवेमध्ये आज उपस्थित आहे. अपरा एकादशीच्या निमित्ताने आपण आज हरिकथा करणार आहोत. तर हरिकथा सुरू करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी ही सेवा देणारे माझे परमपूजनीय श्रील गुरुदेव यांच्या चरणी दंडोत प्रणाम करतो. वर्तमान आचार्य श्री गोपीनाथ गौडीय मठाचे वर्तमान आचार्य गुरुदेव श्रील भक्तिविबुध बोधायन गोस्वामी महाराज यांच्या चरणी प्रणाम करतो. श्री गोपीनाथ गौडीय मठाचे संस्थापक आचार्य नित्यलीला प्रविष्ट ओम विष्णुपाद अष्टोत्तरशत श्री श्रीमद भक्ती प्रमोदपुरी गोस्वामी ठाकूर यांच्या चरणी सुद्धा दंडवत अर्पण करतो. समस्त गौडीय मठांचे अधिष्ठाता आचार्य प्रभुपाद श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी ठाकूर यांच्याही चरणी दंडवत प्रणाम करतो आणि आजच्या ह्या सेवेला आरंभ करतो. तर या ठिकाणी आपली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये चैतन्य महाप्रभूंनंतर जो मध्ये कालखंड पडला, एक परंपरा विलुप्त झाली की काय, तिचं पुनरुज्जीवन ज्या भगीरथांनी केलं, ज्यांना गौडीय मठामध्ये चैतन्य गौडीय संप्रदाय जो आहे याच्यामध्ये भक्ती भगीरथ म्हणून ओळखलं जातं, असे श्रील भक्तिविनोद ठाकूर यांनी एक आर्टिकल लिहिलं आहे. नुकतेच मी ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं आणि मला असं वाटलं की आजच्या दिवशी ते आपल्या सगळ्यांना नक्की उपयोगी पडेल असं आर्टिकल आहे. आजच्या काळामध्ये आपल्याला आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी ऐकायला येतात. साधूंचा संघ या ठिकाणी खूप आवश्यक आहे असं आपल्याला जाणवतं, परंतु नेमका साधू कोण आहे, साधू संघाचं महत्त्व काय आहे, साधू ओळखावा कसा? अन्यथा आजच्या समाजामध्ये आपण बघतोय की लोक आध्यात्मिक प्रगती करू इच्छितात, त्यांची इच्छा असू शकते, त्यांचा प्रयत्न असतो, पण त्यांना यथायोग्य मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. त्यासाठी हे एक आर्टिकल या ठिकाणी श्रील भक्तिविनोद ठाकूरांनी लिहिलं आहे, त्याचं आपण आज या ठिकाणी चर्चा करूया, वाचन करूया. या आर्टिकलचं नाव आहे, मूळ नाव आहे की साधू संघ. साधूंचा संघ का आणि कसा महत्त्वाचा आहे याबद्दल या ठिकाणी चर्चा आहे. तर आपण हे आर्टिकल वाचायला सुरुवात करूया. दोन मिनिटं काहीतरी. साधू संघ त्याची इथे सुरुवात करत आहेत आचार्य. मानवाचे दोन वर्ग आहेत. या विशाल जगात आपल्याला असंख्य माणसं दिसतात. आपण त्या सर्व माणसांना ढोबळमानाने दोन वर्गांमध्ये विभागू शकतो. माणसांचा पहिला वर्ग जो वास्तविक भगवंतांच्या विरोधात असतो आणि ते मायेमुळे गोंधळलेले असतात, त्यांना आपण नास्तिकही म्हणू शकतो. त्यांचं वास्तविक कसं आहे, मी आणि माझे याच्यातील चुकीच्या ओळखीमुळे ते अंतहीन दुःखाचा अनुभव घेत या जगात सतत भटकत असतात. त्यासोबतच बरेच जण स्वार्थी असतात, मर्यादाविहीन किंवा मूळ शब्द त्यांनी लॉलेस, कोणत्याही प्रकारचे नियम नाही आयुष्यात असे, किंवा लहरी मनमौजी, आज इथे उद्या तिथे, असे काही लोक त्यात असतात. काही जण असतात नीतिवादी असतात, एथिक्स पाळण्याबद्दल ते आग्रही असतात. तर काही जण कर्मी असतात, खूप काहीतरी मोठं काम करून काही मिळवण्यासाठी ते प्रयत्नरत असतात आणि ते स्वतःला ज्ञानी म्हणून पण ओळखतात. दुसऱ्या वर्गातील माणसं मात्र भगवंतांना अनुकूल असतात. या जगात असतानाही ते भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. ते वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असल्यामुळे काही जण कर्मयोगी, जे आपली कर्मे निस्वार्थपणे भगवंतांना अर्पण करून आचरण करतात, प्रसिद्ध शब्द हा कर्मयोगी. त्यापैकी काही जण असे ज्ञानी आहेत
जे संन्यासाच्या साह्याने सुद्धा परमतत्व आदींचे ध्यान करतात. काही जण असे अष्टांग योगी आहेत जे आसन, प्राणायाम आदींच्या माध्यमातून परमात्मा म्हणजे त्यांचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन करण्यासाठी साधना करतात. आणि काही असे आहेत जे आपल्या सर्व इंद्रियांच्या साह्याने कृष्णाची सेवा करतात. त्यांच्यापैकी भगवंतांची कृपा प्राप्त करण्यास, आता हे जे भगवंतांना अनुकूल आहेत, जे कर्मयोगी आहेत, काही ज्ञानयोगी आहेत, काही अष्टांग योगी आहेत आणि काही भक्त आहेत, यांच्यापैकी भगवंतांची कृपा प्राप्त करण्यास सर्वाधिक पात्र कोण आहे, सक्षम कोण आहे, तर हे ठरवण्यासाठी सर्व उपनिषदांचे जे सार आहे अशी भगवद्गीतेबद्दल इथे चर्चा करणं आवश्यक आहे, असं आचार्य म्हणतात. शास्त्राच्या आधारावर एक साधा श्रद्धावान माणूस सुद्धा भक्तीचे श्रेष्ठत्व सहजपणे समजू शकतो. परंतु शास्त्रवचनांच्या संदर्भात उद्भवलेल्या संदिग्ध मतभेदांमुळे अनेक तर्क वितर्क निर्माण करूनही लोक त्या विषयाचा निश्चित निर्णय करू शकत नाही. म्हणजे ज्याची खरोखर श्रद्धा आहे, त्याने ऐकलंय, शास्त्रामध्ये ऐकलेलं आहे, तर त्याच्यासाठी हे खूप सोपं आहे, सरळ आहे. परंतु जे तर्क वितर्क करणारे आहेत, वादविवाद घालणारे आहेत, आशांच्या संदिग्धतेमुळे, मतभेदांमुळे, शास्त्रवचनांवरती वेगवेगळ्या टीका टिप्पण्यांमुळे साधारणपणे लोक याविषयी निश्चित निर्णय करू शकत नाही. वास्तविक तार्किक स्वभाव जो असतो तो मन नेहमी कलुषित ठेवतो, संशयित ठेवतो. कर्मी, ज्ञानी इत्यादींच्या गुणदोषांचे निरूपण करताना भगवंतांनी भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात असे म्हटले आहे, तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मतः. हा जो 6वा अध्याय, याच्यामध्ये हे शेवटचे 2 श्लोक आहेत ज्याच्यामध्ये या संदर्भात इथे चर्चा करताना घेतलेले तस्मात् योगी भवार्जुन. त्यात भाषांतर त्याचं असं आहे, एक योगी जो तपस्वी आहे, तपश्चर्या करतोय, तो योगी तपस्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तो एका ज्ञानयोगाहूनही श्रेष्ठ आहे. एक योगी दुसऱ्या शब्दात जो अष्टांग योग साधना करतो तो कर्मयोगाहून श्रेष्ठ आहे. म्हणजे जो कर्मयोगी आहे, जो तपस्या करतो आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानयोगी. ज्ञानयोगी जो आहे त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे अष्टांग योगी. अष्टांग योग साधना करतो तो कर्मयोगाहून श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना, तू एक योगी हो, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. परंतु पुढच्याच श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, ज्याची श्रद्धा अत्यंत दृढ आहे आणि ज्याचे मन केवळ माझ्या उपासनेत पूर्णपणे संलग्न झालेले आहे, एकाग्र झालेले आहे, ते असे सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे. असे भक्त सगळ्या योग्यांमध्ये श्रेष्ठ आहे. कारण ज्याच्या ठिकाणी महान श्रद्धा असते तो साधक भक्तियोगी असतो. म्हणूनच म्हटले आहे, भक्त्याहम एकया ग्राह्यम. भगवंत म्हणतात, मी केवळ अनन्य भक्तीनेच, एकमेव भक्तीनेच जाणला जाऊ शकतो. या जगात जन्म घेतल्यानंतर मनुष्य वेगवेगळ्या देशांमध्ये विविध संस्कार, शिक्षण आणि संघ यांच्या प्रभावामुळे भिन्न भिन्न स्वभाव धारण करतात. म्हणूनच काही जण कर्म मार्गाचे समर्थन करतात, काही ज्ञानी असतात, तर काही भक्त असतात. परम सत्याचे स्वरूप काय आहे, जीवाचे स्वरूप काय आहे, मायेने निर्माण केलेल्या या जगाचे स्वरूप काय आहे, या सर्वांचा एकमेकांशी परस्पर काय संबंध आहे, जीवाचे अंतिम ध्येय काय आहे आणि ते ध्येय कशा प्रकारे प्राप्त होईल, हे जे काही प्रश्न आहेत, याबद्दल संबंध, अभिधेय आणि प्रयोजन या तत्वज्ञानाविषयी वास्तविक साधूंच्या संगतीत परमार्थिक चर्चा न होणे हेच या विविध मतमतांतरांचे मुख्य कारण आहे. तर या ठिकाणी संबंध म्हणजे आपला आणि भगवंतांचा संबंध काय आहे, आपला आणि या जड जगाचा संबंध काय आहे,
ह्या जड जगाताचा आणि भगवंतांचा संबंध काय आहे, अशा स्वरूपामधली माहिती, अभिधेय आपल्याला एकदा संबंध कळला त्यानंतर आपण कशी वागणूक, आपला आचार काय असला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे आणि हे दोन्ही केल्यानंतर प्रयोजन नक्की आपल्याला मिळणार काय या सगळ्याचं फलित. तर ही जी काही चर्चा आहे ह्याबद्दल वास्तविक जे खरोखर साधू आहेत अशांच्या संगतीमध्ये चर्चा होणं गरजेचे आहे आणि त्यांच्याकडनं हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण हे घडत नाही आहे म्हणून समाजामध्ये सगळीकडे मतमतांतर आहेत, पंथ आहे, यतो मत तथो पथ अशी एक शैली आहे. म्हणजे माझं जे मत आहे तो मी माझा पंथ काढला किंवा मला जे वाटलं मी स्वतःलाच काही मोठा आध्यात्मिक आचार्य, गुरु म्हणून स्थापन केलं आणि मला जे वाटतंय ते मी गावाला सांगत जाणार आणि माझा एक पंथ, माझी एक संस्था, माझी एक काही नवीन प्रणाली स्वतःची अशी शोधणार किंवा स्थापित करण्याचा प्रयत्न करणार. तर हे जे काही आहे हे केवळ कशामुळे घडतंय तर संबंध, अभिधेय आणि प्रयोजन शास्त्राच्या या मूळ प्रवृत्ती आहेत त्याबद्दल माहिती नसल्यामुळे असं घडतं. प्रत्यक्षात परमेश्वर हे एक सत्य आहेत आणि जीवाचे स्वरूपही एक सत्य आहे. परंतु मनुष्यांमध्ये दिसणाऱ्या विविध प्रवृत्ती या दुसरे तिसरे काही नसून केवळ संस्कार, शिक्षण आणि संगत यांच्या परिणामामुळे उत्पन्न झालेले असतात. वास्तविक आपण सगळे एकच आहोत, एकच जीव स्वरूप आपण एकच आहोत, परंतु आपल्यावर घडणारे संस्कार, आपण कोणत्या समाजातून येतो, आपले आईवडील कसे, आपले मित्र कसे, आपलं शिक्षण कसं आहे, आपल्याला कसे समाज लाभला आजूबाजूचा, तर ह्या सगळ्या संगतीच्या विषयावरती आपल्यावरती हे परिणाम होतात. जेव्हा मनुष्य सर्व भौतिक उपाधीपासून मुक्त होतो, त्याच्या ज्या या जगातल्या ऐहिक उपाधी आहेत, ओळखी आहेत, त्यापासून मुक्त होतो, तेव्हा तो जेव्हा मनुष्य भौतिक उपाधींपासून मुक्त होतो तेव्हा तो भगवत तत्वाविषयी परिचित होतो. साधूंचा संग करून आणि त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करून मनुष्य हळूहळू परम सत्याचे ज्ञान प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे साधूंच्या कृपेनेच हे तत्व प्रत्यक्षात अनुभूतीत येऊ शकते. साधूंच्या संग आणि कृपे व्यतिरिक्त पारमार्थिक सत्य जाणण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही. या ठिकाणी काय म्हटलंय? साधूंचा संग, एक 2 मिनिटं, इथे काही टेक्निकल अडचण आलेली दिसते. साधूंच्या संग आणि कृपे व्यतिरिक्त पारमार्थिक सत्य जाणण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. तेव्हा पारमार्थिक सत्य उमजण्यासाठी साधू संघाचं महत्व काय आहे? त्या ठिकाणी आचार्य पुढे विशद करत आहेत. काही लोक परमेश्वराची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कदाचित दूषित संस्कारांच्या प्रभावामुळे किंवा स्वतःच्या बुद्धीवर अतिविश्वास असल्यामुळे, म्हणजे आपण मग बघितलं संस्कारामुळे आपण घडतो, आपल्या संगतीमुळे आपण घडतो, तर ते जर दूषित असतील किंवा आपल्या बुद्धीवरच अतिविश्वास असेल तर त्यांना साधू संघाची आवश्यकता जाणवत नाही. अनेक जण आपल्या व्यवहारात आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतं, ही चर्चा करतात, भगवंत आणि मी, माझ्यामध्ये दुसरा पाहिजेच कशाला कोणी, मी आणि भगवंत, माझं आणि भगवंतांचं नातं आहे ना, मध्ये मला गुरूंची आवश्यकता काय, मध्ये मला शुद्ध भक्तांची आवश्यकता काय, मला संतांची आवश्यकता काय. तर हा समाजातला नेहमीचा चर्चेचा विषय आहे. परंतु तो संबंध किंवा तो जो काही विषय आहे त्याच्यामध्ये अडचण कुठली आहे तर त्यांच्यावर असलेले संस्कार किंवा त्यांचा स्वतःच्या बुद्धिवादी असतात, अतिविश्वास असल्यामुळे त्यांना साधू संघाची आवश्यकता जाणवत नाहीये आणि ते साधू संघ करण्याचा प्रयत्नही करत नाही. साहजिकच आहे ना, एखाद्याची जर मान्यता असेल की मला गुरूंची आवश्यकताच काय, मला साधूंची आवश्यकताच काय, मला कोणाकडून समजून घेण्याची, मार्गदर्शन घेण्याची आवश्यकताच काय. आजकाल तर
डिजिटलायझेशनमुळे सगळ्यांना सगळे पुस्तकं, सगळे शास्त्रीय ग्रंथ, धार्मिक ग्रंथ पूर्णपणे उपलब्ध आहेत. कोणीही त्याचा अभ्यास करू शकतो अशी आत्ता परिस्थिती आहे. पण आपल्याला खरोखर संतांची आवश्यकता आहे. खरोखर आपल्याला साधूंची समाजामध्ये गरज आहे आणि त्याच्या विरोधात मात्र हा विचार आपल्याला आजूबाजूला पसरलेला दिसतो, की मला आवश्यकता नाही त्याच्यामुळे कोणी प्रयत्नही करत नाही. हे अन्य काही नसून मायेच्या प्रभावाखाली असल्याचे लक्षण आहे. आता आचार्य इथे काय म्हणतायत, हे अन्य दुसरं काहीच नाही आहे, तर हे आहे मायेच्या प्रभावात असल्याचंच लक्षण आहे. कारण संसार रूपी महासागरात तरंगणाऱ्या मनुष्यासाठी साधू संघा विना किंवा साधू संघाशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. श्रीमद शंकराचार्य या ठिकाणी स्तोत्र देत आहेत. त्यांच्या भज गोविंदम स्तोत्रात आलाय, क्षणमपि सज्जन संगती रेका भवती भवार्णव तरणे नौका. एक क्षण भरासाठी जरी सज्जनांचा साधूंचा संग लाभला तर तोच या संसार रूपी महासागरातून पार होण्यासाठी नौकेप्रमाणे सहाय्यक ठरतो. क्षणभर आपल्याला जरी साधूंचा संग लाभला तर ह्या महासागरातनं तरण्यासाठी एका नौकेप्रमाणे हा संघ आपल्याला लाभदायक ठरतो. दुर्दैवाने त्यांच्या अंतःकरणात साधू संघाविषयी आकर्षण उत्पन्न झालेले नसते. आपण त्यांच्याबद्दल बोलतोय. आणि जर कधी कोणाला साधू संघाची आवश्यकता मान्य झाली, समजा हे ऐकून वाचून तात्विक दृष्ट्या कोणी मान्य केलं की हो आपल्याला शैक्षणिक आयुष्यात सुद्धा गणित शिकायचं तर आपल्याला कोणीतरी शिक्षक लागतो गणिताचा, चित्रकला मला येते जाते आज नाही असं नाही, पण मला त्याच्यात जर विकास करायचा पुढे तर मला त्याच्यासाठी नक्की कोणीतरी ज्येष्ठ श्रेष्ठ त्या विषयातल्यांची गरज आहे. म्हणून आपण विद्यापीठांमध्ये परीक्षेला जातो, विद्यापीठांमध्ये ऍडमिशन मिळवतो, वेगवेगळ्या परीक्षा देतो. नुसतं डॉक्टरकीचे पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, मग ती वाचून डॉक्टर होता येईल का आपल्याला? नाही होत आहेत. आपल्याला त्यासाठी त्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो, तिथे परीक्षा द्यावी लागते, तिथल्या शिक्षकांचं अध्यापक वर्गाचं मार्गदर्शन लागतं, प्रात्यक्षिक लागतं प्रसंगी सगळ्या गोष्टींसाठी. आपल्या हॉस्पिटलमध्ये काम करताना कसं काम करायचं याच्यासाठी, त्यानंतरच कोणीतरी चांगला डॉक्टर होऊ शकतो. त्याच पद्धतीने जर आपल्याला मान्य झालं तरी अंतःकरणातून, इथे म्हटलंय जर कोणाला साधू संघाची आवश्यकता मान्य झाली तरी अंतःकरणातून त्याची खरी इच्छा निर्माण होत नाही. आणि आचार्य म्हणतायत हेच दुर्दैवाचेच लक्षण आहे. हे दुर्दैवाचंच लक्षण आहे. शास्त्रात काय म्हटलंय पुढे बघा, भक्तिस्तु भगवत भक्त संगेन परिजायते संगात प्राप्यते पुंभी सुकृतैः पूर्वसंचितैः. सत्संगः प्राप्यते पुंभी. सत्संग भक्ती जी आहे ती भगवत भक्त संगेन परिजायते. भगवत भक्तांच्या संगतीमध्येच भक्तीची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. आणि हा संघ जो आहे हा कसा मिळेल तर हा पूर्वसंचित कयातला असेल, ज्याला आपण सुकृती म्हणतो. मोठी सुकृती आपली असेल तर त्या प्रभावानेच आपल्याला खरोखर आयुष्यामध्ये साधू संघ प्राप्त होईल. ज्यांच्याकडे सुकृतींचा अभाव असतो त्यांना सहजपणे साधू संघ प्राप्त होत नाही. तरी देखील जर एखाद्याने अत्यंत निकराने शोध घेण्याचा प्रयास केला, आपण धडपड केली, आपण खरोखर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर साधू संघ दुर्लभ नाही. या जगात अनेक ठिकाणी साधू विद्यमान आहेत आणि त्यांना दृढ प्रयत्नानेच भेटता येऊ शकते. त्यांना भेटता येईल पण आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सहज असं होणार नाही. इथे पुढे तेच म्हणतात, परंतु जर कोणी कोणताही प्रयत्न करता घरीच बसून मला कधी साधू संघ लाभलाच नाही असे म्हणत खेद व्यक्त करत राहील तर त्यातून काय साध्य होईल? बघा, म्हणजे मला साधूंची इच्छा आहे पण मला साधू लाभलेच नाही हो कधी, असं जर घरात बसूनच आपण चर्चा चिंतन करत बसलो तर तो आपला एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे. आपल्याला धडपड स्वतःला करावी लागेल साधू संघ मिळवण्यासाठी. मनुष्य या माईक जगात येऊन दिशाहीन हरवलेल्या प्रवाशाप्रमाणे इकडे तिकडे भरकटत असतो. बघा, कोणत्या मार्गाने मला खरे वास्तविक सुख मिळेल, कोणता मार्ग माझे जीवन ध्येय पूर्ण करेल, हे खरंच प्रश्न आहेत आपले. सुख पाहिजे सगळ्यांना,
अशा उत्कंठतेने तो विचार करीत असतो, परंतु तो कोणताही निश्चित निर्णय घेऊ शकत नाही. परंतु जर त्याला साधू संग लाभला तर त्याच्या सर्व शंका दूर होतात आणि त्याला पुढील मार्ग स्पष्टपणे दिसू लागतो. श्रीमद भागवत मध्ये असे सांगितलं आहे, भवापवर्गो भ्रमतो यदा भवेत् जनस्य तर्ह्यच्युत सत्समागमः सत्संगमो यर्हि तदैव सद्गतौ परावरेशे त्वयि जायते मतिः. भवापवर्गो भ्रमतो यद भवेत् जनस्य तर्हि अच्युत सत्समागमः सत्संगमो यर्हि तदैव सद्गतौ परावरेशे त्वयि जायते मती. हे अच्युता, हे विष्णू, हे भगवंता, जेव्हा संसारात सतत भटकणाऱ्या जीवांचे भौतिक बंधन संपुष्टात येतात तेव्हाच त्याला साधूंचा संग प्राप्त होतो आणि केवळ साधू संघामुळेच भक्ताचे परमध्येय तसेच सर्व कारण आणि कार्याचे अधीश्वर असलेल्या आपल्याविषयी भगवंतांविषयी अंतःकरणात श्रद्धायुक्त विचार उत्पन्न होतात. आपल्याकडे मराठीत पण म्हणे, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, संत ज्ञानेश्वर म्हणतात. आपल्याकडे सुकृतीची जोडी असेल, काही आपल्याकडे बहुत सुकृत म्हणजे खूप मोठं काही आपण सुकृती केलेली असेल तरच आपल्याला खरोखर भगवंतांविषयी अशी रती प्रीती श्रद्धा मुळात उत्पन्न होईल. त्यामध्ये साधू संघाचा इथे महत्व वर्णन केलेले श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंधामधल्या 91व्या अध्यायामध्ये हे आलेले. साधू संघामुळेच भक्ताचे परमध्येय जे कोण आहे परमध्येय आपलं सगळ्यांचं, तर सर्व कारण आणि कार्याचे अधीश्वर असलेले आपण भगवान श्रीकृष्ण भगवान अच्युत अंतःकरणात त्यांच्याबद्दल श्रद्धायुक्त विचार उत्पन्न होतात. परंतु मायेने पछाडल्यानं जीवाची भगवंताविषयी विमुखता इतकी प्रबळ आहे की भौतिकवादी मनुष्य एक क्षणही इंद्रिय सुखाचे विषय यांचे चिंतन आणि इंद्रियांची सेवा केल्याशिवाय राहू शकत नाही. दिवसभराच्या 24 तासामध्ये आपल्याला पदोपदी आपलं सुख कशात आहे, आपलं इंद्रिय, आपले ज्याला इंग्लिशमध्ये सेन्स ग्रॅटिफिकेशन म्हणतात, मला चांगलं काय मिळेल, चांगलं खायला, चांगलं बघायला, चांगलं अंगावर दिसायला, चांगलं फिरायला, चांगली गाडी, चांगलं घर, चांगला पैसा, चांगलं मान मरात, ह्याच सगळ्या आपल्या इंद्रियांच्या सुखासाठी आपलं हे भौतिकवादी जे काही मनुष्य आहे तो अशा पद्धतीने ही माया आहे हिच्याने पछाडलेला आहे. हे डोक्यात हाच विचार चालतोय. पुष्कळ प्रयत्न करूनही मायेला जिंकणे अत्यंत कठीण आहे. कधी कधी येतो विचार हे चुकीचं आहे म्हणून आपण आर्टिफिशियली कृत्रिमरित्या जर ह्यांना सोडायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा टिकण्यासारखं नाही आहे, कठीण आहे. परंतु मनुष्य जेव्हा हरिकथा किंवा हरिकीर्तन श्रवण करतो तेव्हा मायाची बंधने लवकर सैल होऊ लागतात. हे बघा, बघण्यासारखं आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीने कथा ऐकतोय, आचार्यांची वाणी ऐकतो, श्रवण करतो, तेव्हा मात्र आपल्याला ही बंधनं सैल होऊ लागतात. श्रीमद भागवतात पुढे असा एक श्लोक आलेला आहे, सतां प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायना कथः तज्जोषणादश्वपर अश्वपवर्ग वर्त्मनि श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. सतां प्रसंगान, संतांच्या संघामध्ये, मम वीर्य संविदो, माझी शक्ती असलेली युक्त अशी कथा. इथे शेवट त्यांनी म्हटलंय, श्रद्धा रतिर्भक्तिर अनुक्रमिष्यति तज्जोषणा, तिचं श्रवण केल्याने आशु अपवर्ग वर्तमनी, अपवर्गाच्या मार्गावरती साधूंच्या संगतीत माझ्या अद्भुत लीलांचे विषय प्रत्यक्ष अनुभूतीस येतात आणि ते कान व हृदयासाठी अमृतमय औषध ठरतात. इथे खूप सुंदर शब्द आहे, हृत्कर्ण रसायनः. रसायन म्हणजे दीर्घ स्वास्थ्य देणाऱ्या, प्रसन्नता देणारे अशी औषध. तर त्यासाठी कान आणि हृदयाला अमृतमय औषध ठरतात. काय? भगवंतांच्या लीला. कुठे? संतांच्या संगतीत. अशा विषयांचे सतत सेवन आणि चिंतन केल्याने
मनुष्य मुक्तीच्या मार्गावर प्रवृत्त होतो. त्याच्या अंतःकरणात क्रमाने श्रद्धा, मग रती उत्पन्न होते आणि शेवटी त्या ठिकाणी भक्ती प्रकट होते. हा श्रीमद भागवतातल्या 3ऱ्या स्कंदातला 25वा अध्यायातला 25वा श्लोक आहे. अनेक लोक असे मानतात की साधू संघाचे फळ म्हणजे हरिकथा किंवा कीर्तन श्रवण करणे, आणि ते तर ग्रंथ वाचून किंवा एकांतात बसूनही करता येते. बघा, म्हणजे साधू संघ कसा घ्यायचा, तर त्यांना ऐकायचं किंवा त्यांचं कथा त्यांनी लिहिलेलं, जसं आपण आता एक आर्टिकल वाचतोय, आपण पुस्तक, त्यांचं ग्रंथ किंवा त्यांचा आलेख आपण वाचणं हे करता येतं. मग साधू संघाची आवश्यकता काय? असं असेल तर मग आपल्याला प्रत्यक्ष साधूंना भेटण्याची, त्यांच्या निकट जाण्याची आवश्यकता काय आहे त्या ठिकाणी. परंतु श्रीमंत महाप्रभूंनी सांगितलं आहे की हा संशय दूर झाल्याशिवाय ना भक्ती प्राप्त होते, ना वास्तविक अर्थाने साधू संघ प्राप्त होतो. बघा, सुरुवातीलाच मी म्हटलं, केवळ पुस्तकी ज्ञानाने, पुस्तकांमध्ये दिलेल्या गोष्टी वाचून, पुस्तकांमध्ये दिलेलं ज्ञान घेऊन आपण साधू संघ मिळाला असं काही म्हणू शकतो का? तर या ठिकाणी महाप्रभू काय म्हणतायत, कृष्ण भक्ती जन्म मूल हय साधू संग, कृष्ण प्रेम जन्मे ते हो पुन्हा मुख्य अंग. बघा, कृष्ण भक्तीचं जन्ममूल हय साधू संघ. साधू संघ हे कृष्ण भक्तीच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे. आणि जेव्हा कृष्ण प्रेम प्रकट होते ना, तेव्हा देखील साधू संघ हेच त्याचे मुख्य अंग आहे. बघा मित्रांनो, आपण केवळ भक्ती प्राप्त करण्यासाठी नाही, तर भक्ती टिकवण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी आणि भक्तीमध्ये राहण्यासाठी आपल्याला साधू संघ अत्यंत आवश्यक आहे. चैतन्य चरितामृतातल्या मध्यलीलाच्या 22व्या अध्यायात हा विषय महाप्रभूंनी सांगितलेला आहे. महत कृपा विना कोण कर्मे भक्ती न, कृष्ण भक्ती दुरे रहू संसार न हे क्षय. बघा, महत कृपा, महापुरुषांची, साधूंची कृपेशिवाय कोणत्याही साधनाने भक्ती प्राप्त होत नाही. पुन्हा पुन्हा सांगतायत. बघा, कृष्ण भक्ती तर दूरची गोष्ट आहे, काही सोपी नाही आहे, सहज नाही आहे. तर त्यांच्या कृपेशिवाय ह्या संसार दुःखाचा सुद्धा नाश होऊ शकत नाही. आपण संसारात नाही मोकळं होऊ शकत नाही, तर भक्ती तर लांबची गोष्ट आहे. असं इथे चैतन्य चरितामृत मध्य लीला 22वा अध्याय त्याच ठिकाणी आलेलं आहे. साधू संग सर्व शास्त्रे कहे, लव मात्र साधू संगे सर्व सिद्धी हय. सर्व शास्त्रांमध्ये साधू संघ ह्याबद्दल खूप वचनं आलेली आहेत, खूप संदर्भ आहेत ज्या ठिकाणी साधू संघाचं महत्व तिथे घोषित केलेलं आहे. केवळ एका क्षणभराच्या साधू संघानेही मनुष्याला सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकते. चैतन्य चरितामृत तोच अध्याय आहे चैतन्य चरितामृतामधला. साधूंचा संघ आणि त्यांची कृपा याशिवाय इतर कोणत्याही साधनाने भक्ती प्राप्त होत नाही. केवळ एका क्षणाच्या साधू संघानेही महत कृपा आणि सर्व सिद्धीचे सार असलेली भक्ती प्राप्त होऊ शकते. परंतु महत कृपेशिवाय काहीही साध्य होत नाही. आपल्याला कृपा असली पाहिजे. भक्ती हा पूर्णपणे कृपेचा प्रांत आहे. इथे मी काहीतरी मिळवेल, माझ्या प्रयत्नांनी मी काहीतरी भगवंतांपर्यंत जाईल, हा भाव भक्तांमध्ये नाही आहे. कृपाभिलाषी आहोत आपण सगळे. कृपेच्या, दयेच्या, ह्या महत कृपेच्या आश्रयानेच आपल्याला सर्व सिद्धी किंवा भगवत भक्ती, भगवत प्रेम प्राप्त होणार आहे. भागवतातला हा श्लोक पुन्हा इथे आलेला आहे. श्रीमद भागवत, रहुगणै तपसा न याती, न चेज्जया निर्वपणात् गृहाद्वा, न छन्दसा नैव जलाग्निसूर्यैर्विना महत्पादरजोभिषेकात्. विना महत्पादरजोभिषेकात, मोठ्या संतांच्या, भक्तांच्या चरणरजाचा अभिषेक आपल्या कपाळी, मस्तकी आपण जोपर्यंत ती चरणधुळी त्यांची आपण धारण करत नाही, तिचा अभिषेक करत नाही, तोपर्यंत हे रहुगण, हे ज्ञान केवळ ध्यानाने, भगवंतांबद्दलचं ज्ञान ध्यानाने, मोठी मोठी देवता अर्चन, विस्तृत देवता अर्चन पूजनाने, अन्नदान केलं खूप, किंवा गोरगरिबांसाठी घरं बांधली, त्यांना पाण्याची आपण काय म्हणतो प्याऊ ठेवली,
किंवा काही वैदिक अध्ययन वेदाध्ययनाने किंवा जल अग्नी अथवा उन्हात अनेक लोक बघा पण अग्नीमध्ये बसून तपस्या, कॉमनली नदीच्या काठी नदीच्या पाण्यामध्ये उभे राहून तपस्या करतायत, अशा तपश्चर्यांनी हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, भगवंत प्राप्त होऊ शकत नाहीत. तर ते कसे प्राप्त होत आहेत? महान भक्तांच्या चरण धुलीमध्ये स्नान केल्याशिवाय हे प्राप्त होऊ शकत नाही. श्रीमद भागवतातल्या 5व्या स्कंदातल्या 12व्या अध्यायातला हा 12वा श्लोक आहे. केवळ महाजनांच्याच चरण धुळीत स्नान केल्यानेच हे प्राप्त होते. प्रल्हाद महाराज श्रीमद भागवतात काय म्हणतात बघा. नैषामतिस्तावदुरक्रमांघ्रिं स्पृश्यत्यनर्थापगमो यदर्थः महीयसां पादरजोऽभिषेकं निष्किंचनानां न वृणीत यावत्. निष्किंचन अशांची जोपर्यंत महीयसाम पादरजोभिषेका, जोपर्यंत मनुष्य निष्किंचन अर्थात ज्यांची कोणतीही ह्या जगातल्या भौतिक जगातली कुठलीही त्यांची वासना उरलेली नाही, ते कशालाच आपलं म्हणत नाहीये, इथल्या हे माझं शरीर माझं आहे इथलं हे, असं त्यांचं केवळ भगवंतांवरच ज्यांची पूर्ण भिस्त आहे, अशा निष्किंचन कोणत्याही भौतिक कामना विरहित अशा निष्काम भक्तांच्या चरणधुळीचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्याची ऐहिक भौतिक सुखो लोलुप बुद्धी जी आहे ती भगवान उरुक्रम, भगवान विष्णू कृष्ण यांच्या चरणकमलांना स्पर्श करू शकत नाहीये. त्या चरणकमलांचा आश्रयच सर्व भौतिक अनर्थांचा नाश करतो. आपल्याला का भगवंतांचे चरणकमल हवे आहेत? तर ह्या भौतिक अनर्थ जे आहेत आपले ह्यांचा नाश करण्यासाठी आहे. तर या ठिकाणी चरणकमल, कोणते चरणकमल म्हटले इथे मुद्दाम? स्पृश्यत्यनर्थापगमो यदर्थः महीयसां पादरजोभिषेकात. आपण जोपर्यंत महीयस महान अशा भगवत भक्तांच्या निष्किंचन असलेल्या भगवंतांच्या भक्तांच्या चरण धुळीचा अभिषेक जोपर्यंत करत नाही, आपल्या स्वतःच्या मस्तकी आपण हे धारण करत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. श्रीमद भागवतातल्या 7व्या स्कंदातल्या 5व्या श्लोकात हा विषय, 5व्या अध्यायात 32व्या श्लोकात हे आलेला आहे. पुन्हा पुन्हा मी मागा जे आचार्य म्हणत होते की सर्व शास्त्र काय, सगळे शास्त्र म्हणतात, पुन्हा पुन्हा शास्त्रांचे सर्व वचन साधू संघाच्या महतीकडेच निर्देश करतात. साधू संघाचे इतके महत्व, इतकी शक्ती आणि इतके फल का आहे हे पूर्णपणे शब्दात सांगणे शक्य, स्पष्ट करणे शक्य नाहीये. तथापि असे म्हणता येते की साधू संघाच्या अभावामुळे काही लोक अनेक जन्मजन्मांतरीही कृष्ण भक्ती प्राप्त करू शकत नाहीत. साधू संघ नाही येतोपर्यंत आपल्याला भगवंतांची भक्ती, भगवंतांचं धाम प्राप्त होणं शक्य नाही. आणि काही असेही असतात ज्यांना साधू संघामुळे अत्यंत शीघ्र भक्ती प्राप्त होते. ज्याला साधू संघ लाभलेला असतो तोच जाणतो की साधू संघात किती माधुर्य आहे, साधूंच्या चारित्र्यात किती आकर्षण शक्ती आहे आणि साधूंच्या मुखातून हरिकथा श्रवण करणे किती समाधानकारक आहे. जोपर्यंत आपल्याला साधूचा संघ, साधूंचा आपल्याला अनुभव येत नाही, अनुभूती येत नाही, तोपर्यंत आपण हे वर्णन आपण समजू शकत नाही की त्यांचं चरित्र, त्यांच्या मुखातनं हरिकथा श्रवण करणं किती महत्वाचं आहे. लोक आजच्या घडीला बघा मोठे मोठे पेड प्रोग्राम्स असतात, त्या ठिकाणी पैसे देऊन कथा करणारे मोठे मोठे भागवत कथाकार मोठमोठ्या स्टेजवरती, चॅनल्सवरती आपल्याला ऐकायला मिळतात. तर असं काही आपल्याला साधूंच्या मुखातनं ऐकायला मिळणं दुर्लभ असतं. त्याचं कारण आपण ह्या सगळ्या भूलभुलैयामध्ये अडकलेलो आहोत. जो झगमगाट आपल्याला आजूबाजूला दिसतोय मोठमोठा, त्या ठिकाणी आपण गुंतलेलो असतो. आपल्याला त्यामुळे वास्तविक साधूंचा संघ आपल्याला महत्वाचा आहे. तर्क वितर्कात गुंतलेले आणि साधू संघापासून वंचित असलेले लोक हे समजू कसं समजू शकतील? शास्त्र उघडपणे साधू संघाचे महात्म्य स्पष्ट वर्णन करतात. ते काय म्हणतात? तुलयाम लवे नापी न स्वर्गम ना पुनर्भवम
भगवत संगी संगस्य मर्त्यानां किमुताशिषः। तुला याम लवेनापी, भक्तांच्या संगतीची तुलना स्वर्गलोकाशी किंवा मोक्षाशी करता येत नाही. म्हणजे कोणाला पण भगवंतांना लोकांना स्वर्ग किंवा स्वर्ग सुख हवं असतं किंवा मोक्ष मिळवायचा इथनं सुटायचं बाबा ह्या सगळ्यातनं, म्हणून ह्याची तुलना भगवंतांच्या भक्तांच्या संगतीशी होऊ शकत नाही. तर मग या मृत्यू लोकातील कोणत्याही आशीर्वादाची तर काय गोष्ट, म्हणजे इथे मला काहीतरी पुण्य मिळू दे, इथे माझं काहीतरी नाव होऊ दे, इथे मला नोकरी मिळू दे, इथे मी छोकरी मिळू दे, इथे माझी मुलं चांगली यशस्वी होऊ दे, जे काही आपण इथलं जे काही कोणाला नेता व्हायचं आहे, कोणाला इथे पंतप्रधान व्हायचं आहे, कोणाला काय जे काही जन व्हायचं आहे, त्याच्या सगळ्या काही आशीर्वादाच्या गोष्टी आहेत त्या ह्या स्वर्गसुख आणि मोक्षापेक्षाही वरचढ उत्तम असलेल्या भगवत भक्तांच्या संगतीशी तुलना होऊ शकत नाहीये. श्रीमद भागवतातल्या पहिल्या स्कंधातल्या 18व्या अध्यायात हा सूत्र आलेलं आहे, श्लोक आलेले. निसंशयपणे भगवत कृपा प्राप्त करण्यासाठी साधू संग मिळवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु साधू संग करण्यापूर्वी, आता हा महत्वाचा मुद्दा आहे, साधू कोण आहे यावर विचार करणे आवश्यक आहे. आपण ऐकलं साधू संघाची महती आहे, मान्य आहे, पण वास्तविक साधू पण आपल्याला ओळखता आले पाहिजे. अन्यथा आपण बघतो आजूबाजूला कोण कोणाला गुरु करून बसतं आणि काय फसतो, ह्याच्या कथा खूपच प्रसिद्ध आहेत सध्या. अन्यथा असाधूंना साधू समजून त्यांचा संग स्वीकारल्यास अत्यंत दुर्दैवी शक्यता निर्माण होतात. बघा आचार्यच म्हणतात, हे आजचं नाहीये, पूर्वापार आहे. फसवणारे लोक, आपल्याला अनुभव असेल तर नाशिकमध्येच साधूच्या वेशामध्ये रावण येऊन माता जानकी सीतादेवींना इथं त्यांनी अपहरण केलेलं आहे. कपड्यांवरती लोक बोलतात, झगमगाटावरती बोलतात, मोठमोठ्या मंदिरांच्या ह्याच्यावर, त्याला म्हणतो ना महालासारखे मंदिर झालेले असतात, त्याच्यावर बोलतात आणि कुठेही आपण साधू म्हणून कोणालाही नतमस्तक व्हायला तयार होतो, शरण जातो. पण आपल्याला कुठे आपल्या शालेय शिक्षणात म्हणा किंवा अन्य कुठल्याही माध्यमात साधू ओळखण्याची कुठली खूण आपल्याला आजपर्यंत शिकवली नाही. ते आचार्य आपल्यासाठी ते साधूंची शास्त्रातली लक्षणं स्पष्ट करता आहेत. ती आता वचन आपण बघूया. साधू कोण आहेत? निर्वैरहा, सदयः, शांतो, दंभाहंकार वर्जितः, निरपेक्षो मुनिर्वीत, रागः साधुर इहोच्यते. ही खूप महत्वाची लक्षणं आहेत. यातलं मला दंभ आणि अहंकाराचं उदाहरण अजून आठवतं. एका मोठ्या कथित साधूंना काही कारणाने पोलिसांनी अटक केली. त्यावेळेस मला अजून आठवतं त्यांचे ते डोळे, त्यांचं बघणं, ते शाप वगैरे देत होते. असं काही अहंकार किंवा दंभ असा विषय नव्हता. तर हे आपल्याला बघायला मिळतं, ज्याला कोणाबद्दलही वैरभाव नसतो. वास्तविक साधू हा समस्त जीवांसाठी मित्र, करुणा, प्रेम ह्या भावनेंनी ओतप्रोत असतो. त्यांना कोणाबद्दलही वैर नसतं. दुसरं तो दयाळू असतो, मी म्हटलं करुणायुक्त असतो, शांत असतो, तो स्वतःही शांत असतो, लोकांनाही शांत करण्याची क्षमता ठेवतो. अभिमान आणि अहंकार यापासून तो मुक्त असतो. खोटे दाखवण्यासाठी दांभिकपणा त्याच्यामध्ये नसतो किंवा त्याला अहंकारही स्वतःला शिवलेला नसतो. निरपेक्ष असतो. म्हणजे मग मी म्हटल्याप्रमाणे कोणीतरी मला पैसे देईल म्हणून मी कथा करायची, म्हणून मी कीर्तन करायचं, तर असं काही साधूचं कार्य नसतं. तो सर्व बाबतीमध्ये निरपेक्ष असतो. मौनी, मौनप्रिय असतो. मुनी ह्या शब्दाचा अर्थ मौन, थोडक्यात बोल घेवडा नसतो. उगाच काय म्हणतात त्याला, समाजामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी आचरट विधानं किंवा जी त्याच्या आध्यात्मिकतेशी संबंधित नाही अशा विषयातही लोक कथित साधू बडबड करताना बघतो आपण. तर असा तो नसतो. तो मुनी असतो, मौन प्रिय असतो आणि सर्व प्रकारच्या आसक्तींपासून, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, तो विरक्त असतो. त्याला पैसा, स्त्रिया, त्याचे शिष्य असले पाहिजे भरपूर, त्याची संस्था मोठी झाली पाहिजे किंवा त्याचं अन्य जे काही त्याचं संस्था प्रतिष्ठान आहे त्याच्याशी सुद्धा तो व्यक्ती कुठल्याही प्रकारे आसक्त नसतो. अशा व्यक्तीलाच वास्तवामध्ये साधू असं म्हटले जाते.
वाचकांनी असं समजू नये की साधू आणि वैष्णव वेगळे आहेत. तर साधू म्हणजे काय? जो वैष्णव असतो तोच मुळात साधू असतो. वैष्णवाची कोणती लक्षणं कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरात महाप्रभू काय म्हणतात बघा. यार मुखे एक कृष्ण नाम सेत वैष्णव तार करह सम्मान. अर्थात ज्यांच्या मुखातून एकदाही कृष्ण नाम आलेलं आहे तो वैष्णव आहे, म्हणून त्यांचा सन्मान करावा असं चैतन्य चरितामृत मध्य लीलेच्या 15व्या अध्यायामध्ये स्वतः भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात. ह्याच्या मागे असं आहे की दर चातुर्मासामध्ये गौड देश म्हणजे आजच्या बंगाल प्रांतातनं चैतन्य महाप्रभूंना त्यांचा संग घेण्यासाठी, त्यांना त्यांचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त चातुर्मासामध्ये जगन्नाथपुरी येथे वास्तव्याला होते. ते निघताना त्यांनी हा केलेला प्रश्न आहे की बाबा आम्ही वैष्णव सगळ्या सांगतात साधू संघ आणि हरिनाम हे येई मात्र शाही. पुढे आहे हा श्लोक. आपल्याला साधू संघ हवा आणि हरिनाम करायला पाहिजे असं तुम्ही सांगतायत, पण साधू वैष्णव कसा ओळखायचा, कसा वैष्णव संघ कसं काय आम्ही ओळखायचा? तर त्याला दिलेली ही भगवंताने दिलेली उत्तर आहेत. यार मुखे कृष्ण नाम सेईत वैष्णव तार करह सम्मान. त्यांचा सन्मान केला पाहिजे जे भगवान नाम घेत आहे. पुढे कृष्ण नाम निरंतर याहार वदने सेई से वैष्णव तर भजताहार चरणे. अर्थात जे सतत कृष्ण नाम घेत आहेत, जे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री इवन आचार्य आहेत जे झोपेत सुद्धा हरिनाम घेत आहेत, असे ते वैष्णव सर्वोत्तम आहे, वैष्णव तर आहेत, ज्येष्ठ वैष्णव आहेत. त्यांच्या चरणांचे भजन करावे, अर्थात त्यांना आपण शरण जावे, त्यांचा आश्रय घ्यावा, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं, त्यांच्याकडनं आपण मंत्र घ्यावा. पुढे याहार दर्शने मुखे आईसे कृष्ण नाम ताहारे जानीह तुम्ही वैष्णव प्रधान. तर ह्या सगळ्या वैष्णवांमध्ये श्रेष्ठ प्रधान कोण आहे? तर ते ज्यांच्या केवळ दर्शनानेच इतरांच्या मुखामध्ये कृष्ण नाम येते त्यांना सर्वोच्च वैष्णव असे समजले जाते, त्यांना असेच समजले जावे. हे चैतन्य चरितामृत मध्य लीला 16व्या अध्यायात. आता प्रश्न आहे तो, पण ही सगळीच लक्षणं अंतर्गत आहे. तथापि ही सर्व लक्षणं अंतर्गत असल्यामुळे केवळ त्यावरून साधूंची ओळख निश्चित करता येत नाही. कोण जप करतंय कोण नाही हे आपल्याला थोडी दिसणार आहे, सांगणार आहे का कोणी आपल्याला? मुळात साधू असं त्यांच्या साधनेचं प्रदर्शन नाही करत, त्यांच्या आध्यात्मिक अनुभवांचं प्रदर्शन मांडत नाहीत कधी. अंतःकरणात शुद्ध हरिनामाचे निरंतर ग्रहण करणाऱ्या व्यतिरिक्त साधूचे बाह्य आचरण कसे असते याचे वर्णन महाप्रभूंनी चैतन्य चरितामृत मध्ये केलेले आहे. चैतन्य महाप्रभूंनीच हे पुढे वर्णन केलेले आहे की ओळखायचं कसं. असत्संग त्यागी येई वैष्णव आचार स्त्रीसंगी एक असाधू कृष्ण भक्त आर. वास्तविक वैष्णव आचार धर्म काय आहे, आचरणातनं वैष्णव कसा ओळखावा त्याचं इथे उदाहरण आहे. वैष्णवांचे आचरण असे असते की तो सर्व ऐहिक सुखलोलूप आसक्ती, जसं की स्त्री संग ह्याच्यामध्ये आसक्त, त्याला स्त्रिया हव्यात खूप, तर अशा व्यक्तींपासून अधार्मिक लोक आणि तसेच जे कृष्ण भक्त नाही ते अशा सगळ्या लोकांचा तो संग टाळतो. हाच वैष्णव आचार आहे, हाच वैष्णव आचार धर्म आहे. वैष्णवांचे बाह्य आचरण असे असते की तो कोणत्याही प्रकारचा असाधू संग पूर्णपणे टाळतो. म्हणजे तो वैष्णव आहे तर त्याचं पहिलं महत्वाचं लक्षण आहे की जे साधू नाही आहेत, जे पुरुष धार्मिक नाही आहेत, जे भगवान श्रीकृष्णांना मान्यता देत नाही, त्यांच्याबद्दल निंदा करतायत किंवा प्रसंगी जे स्त्रियांच्या गोतावळ्यामध्ये आहेत किंवा स्त्री संघामध्ये लोलूप आहेत, अशांचा संघ तो टाळतो आहे. अशा प्रकारे जो वागतो तोच वास्तविक वैष्णव मानला जातो. त्याच्या संगतीने सर्व सिद्धी प्राप्त होतात. बघा साधू कोण असावा त्याचं इथे लक्षण आहे. परंतु जे लोक वाईट संगत त्याग करण्यासाठी काहीही न करता हरिनाम जप करत असतात आणि भक्ती साधनेच्या अंगांमध्येही प्रवृत्त असतात ते वैष्णव प्राय आहेत. म्हणजे त्यांना वैष्णव म्हणायला हरकत नाही, जवळपास वैष्णव. परंतु ते कसे आहेत? अजून त्यांनी त्यांची वाईट संगत सोडलेली नाहीये, ते हरिनाम करतायत.
किंवा भक्तीचं श्रवण कीर्तन आदी गोष्टी पण त्यांच्या आचरणामध्ये आहेत, परंतु स्वतः त्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारे प्रयत्न केलेला नाहीये. कशासाठी? जी वाईट संगत आहे त्यांच्या आयुष्यात ती सोडण्यासाठी. त्यांना वैष्णवप्राय किंवा वैष्णवाभास आभास आहे, तर ते असे मानले जाते. त्यांच्या संगतीत साधू संघाचे पूर्ण फळ प्राप्त होणे अशक्य आहे. आशांच्या संगतीत जायला हरकत नाही, परंतु त्याचं पूर्ण फळ प्राप्त होईल का? तर नाही होणार आहे. त्यामुळे हे वास्तविक साधू नाही. वास्तविक साधू संघ म्हणजे काय आहे ते पुढे ते देत आहेत. केवळ साधूशी बोलणे म्हणजे साधू संघ नव्हे. आम्ही बोलतो, फोन होतो आमचा त्यांचा, असं म्हणजे काही साधू संघ नाही. संघ या शब्दाचा अर्थ आहे प्रेम किंवा आसक्ती असणं. आपल्याला कोणाबद्दल नेमकं प्रेम आहे, आपल्याला कोणाबद्दल नेमकी ओढ आहे. आसक्तीचा मराठी अर्थ ओढ. कोणाची ओढ लागली आहे, कोणाला भेटायची ओढ लागलेली आहे. तर त्या ठिकाणी श्रील रूप गोस्वामी यांनी ह्या प्रेमाची, ह्या प्रीतीची लक्षणं इथे वर्णन केलेली आहे. ते म्हणतात, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. ही 6 लक्षणं त्या ठिकाणी आचार्यांनी दिलेली आहेत. उपदेशामृतातला 4था श्लोक आहे हा. ते म्हणतात, साधूंना किंवा साधूला कृष्ण सेवेसाठी आवश्यक वस्तू देणे. काय लागतंय त्यांची चौकशी करून त्यांना ते उपलब्ध करून देणं. त्याचप्रमाणे साधूंकडून तशाच प्रकारच्या वस्तूंचा स्वीकार करणं. त्यांनी आपल्याला काही दिलंय विशेष सेवेसाठी, भगवंतांच्या सेवेसाठी, तर त्याचा सुद्धा आपण आनंदाने स्वीकार करायला हवा. कृष्णांशी संबंधित गूढ आणि गोपनीय विषय साधूंना सांगणे किंवा साधूंना सांगणे व साधूंकडे त्याबद्दल विचारणा पण करणे, हा विषय आदान प्रदान आहे. साधूकडून प्राप्त झालेल्या प्रसादाचा आनंदाने सन्मान करणे. त्यांनी आपल्याला काही प्रसाद दिला, अन्न दिलं, तर त्याचा आपण आनंदाने स्वीकार करायला हवा. आणि साधूंना सुद्धा आपण महाप्रसाद, अन्न सामग्री अर्पण करायला हवी. त्यांना विचारपूस करून त्यांच्यापर्यंत ती पोहोचवण्याची सोय करायला हवी. अशा प्रकारे आदान प्रदान करणं, ह्याला वास्तवामध्ये साधू संघ म्हणतात. तर खऱ्या साधू संघाच्या मार्गातील अडथळे काय आहे? आता हे कळलं, साधू कोण आहे ते कळलंय, साधू संघ काय आहे ते आम्हाला उमजलं आहे, त्याचं महत्व आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. मग अडचण कुठे येते? ते अडचण या ठिकाणी आता देत आहेत. खरी गोष्ट अशी आहे की मनातील भौतिक मित्र, नातेवाईकांविषयीची आसक्ती सोडणे आणि केवळ साधूलाच आपला खरा मित्र मानणे, तसेच त्या भावनेतून कृष्णविषयक चर्चा व आचरण करणे, हे साधू संघाचे स्वरूप आहे. जी आपली मित्र परिवारासंबंधातली आसक्ती आहे ती मोडली पाहिजे, ती सोडली पाहिजे आणि केवळ साधूच आपला खरा मित्र बांधव आहे. आपलं खरं कल्याण जर आयुष्यात कोणी करणार असेल तर तो कोणी एक साधूच आहे. बाकी आपण ज्यांना ज्यांना आपलं म्हणतो आहोत त्या सगळ्या आपल्या भौतिक, ज्याला म्हणतो आसक्ती आहेत, त्या काही आपल्याला ह्या भगवंतांपर्यंत नेण्याला सहाय्यभूत नाहीये. त्या भावनेतून तो भगवंतांच्या विषयी चर्चा करतो, आचरण करणे, हे साधू संघाचे स्वरूप. तेव्हाच खरा साधू संघ घडतो. आपल्या आचरणात हे घडत असेल तर आपला खरोखर साधू संघ घडतो आहे असं म्हणायला हरकत नाही. अन्यथा साधूकडे जाऊन काय होतं, लोक काय करतात, साधूंकडे जातात आणि केवळ बोलणं की बाबा इथे खूप गरमी आहे, उन्हाळा चालू आहे, ते ठिकाण आरोग्यासाठी चांगलं आहे बरं का, तिथे खूप चांगलं हे मिळतं, हवा चांगली आहे, तिथे हवा पालट करा. किंवा तो भक्त गृहस्थ कसा चांगला आहे, हा गृहस्थ कसा चांगला आहे, तो कसा वाईट आहे. म्हणजे अगदी शेतीबद्दल चर्चा, हवामानाबद्दल चर्चा, अन्य लौकिक लोकांबद्दल चर्चा करणं, पॉलिटिक्स बद्दल चर्चा करणं, अशा प्रकारच्या चर्चा म्हणजे खरं तर माईक भ्रम आहे असं इथे आचार्य सांगतायत. साधूंकडे जाऊन ह्या चर्चा करायच्या काय, निरर्थक आहे हो. साधू भेटले तरी तुम्हाला त्याचा लाभ नाही होणार आहे. अशा निरर्थक गोष्टी बोलल्या तर तो साधू संघ ठरत नाहीये. साधू कदाचित आत्मसाक्षात्कारात स्थित असतात आणि प्रश्नकर्त्याच्या 1-2 शंकांना उत्तर देतात, परंतु केवळ इतक्याने साधू संघ झाला किंवा त्यातून कृष्ण भक्ती प्राप्त झाली असे म्हणता येत नाही. साधूंकडे जाऊन प्रेमपूर्वक भागवत कथा श्रवण व चर्चा करावी, हाच खरा साधू संघ आहे. यानेच भक्ती प्राप्त होऊ शकते. श्रद्धावान साधक विशेषतः कृष्णकथा
आणि विषय कथा किंवा भौतिक चर्चा यातील भेद, यातील विवेक जाणून असतात, तो साधू संघात केवळ कृष्ण कथाच करतो. ज्या चर्चा आपल्याला कृष्णापासून दूर नेतात आणि भौतिक इंद्रिय विषयांकडे आकर्षित करतात, त्या सर्व विषय कथा आहेत. साधू संघाची आवश्यकता स्पष्ट करण्यासाठी यापेक्षा अधिक खरोखर काही सांगण्याची गरज नाही. केवळ श्रद्धा असलेले साधकच साधू संघ प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. ज्यांच्याकडे श्रद्धा असूनही ते आपल्या भजनात पुढे प्रगती करू शकत नाही आहेत, श्रद्धा आहे, हरिनाम पण होत आहे थोडंफार कधीतरी, त्यांनी अनिवार्यपणे साधू संघ स्वीकारला पाहिजे. साधू संघाचा अभाव हा त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीतील मोठा अडथळा ठरलाय. मुळात साधू संघ नसल्यामुळेच भक्तीमध्ये विकास खुंटतो आहे किंवा भक्ती सुटण्याची भीती आहे. आपण साधना सुटून जाईल की काय आपल्या आयुष्यात. प्रत्येकाने गौरचंद्रांचे, भगवान चैतन्य महाप्रभूंचे हे वचन स्मरणात ठेवले पाहिजे. काय म्हणतायत? कोण भाग्य कोण जीवे श्रद्धा यदी होय, तबे सेई जीव साधू संग ये करय. शुभ कुठल्या तरी शुभ भाग्यामुळे जर एखाद्या जीवाच्या अंतःकरणात श्रद्धा उत्पन्न झाली ना, श्रद्धा ही पहिली पायरी आहे भक्तीची, ती सुद्धा खूप भाग्यानेच कोणाच्या तरी हृदयामध्ये प्रकट होते, तरच तो जीव साधू संग करण्यासाठी प्रवृत्त होतो. महाप्रभू मायेने मोहित झालेल्या जीवांना काय म्हणतात? नित्यबद्ध कृष्ण है ते नित्य बहिर्मुख, नित्य संसार भुंजे नरकादी दुःख. जे नित्यबद्ध जीव आहेत अनादी कालापासून, ते सदैव कृष्णापासून विमुख असतात. हो, म्हणजे असं आहे, भगवंत परमात्मा म्हणून आपल्या हृदयामध्ये असे आहे आणि आपण जगाकडे बहिर्मुख म्हणजे बाहेर बघतोय. बघा, हे असंच आपण बघतो. भगवंत आपल्या सगळ्या गोष्टींना जाणून आहेत, बघतायत, परंतु आपण अंतर्मुख कधी होऊ, भगवंतांकडे कधी बघू. आपण नमस्कार करतो ना, तो बेसिकली हा आहे. आपण भगवंतांकडे बघतो आहोत. नमस्ते, नमः ते, ते नम म्हणजे नमस्कार, ते ते त्याला कोणाला? तुमच्या हृदयामध्ये असलेल्या परमात्म्याला, भगवंतांच्या अंशाला नमस्कार, असा तो नमस्कार आहे. सो हा आपण बहिर्मुख आहे. अनादी काळापासून आपण ह्या संसारातच फिरतोय. इथे काय मिळेल, तिथे काय मिळेल, हा आपला सगळा संसार जो आहे तो आपल्याला कधी नरकामध्ये घेऊन जातो. नरकासमान दुःखांचा अनुभव या ठिकाणी आपण घेत आहोत. पुढे भ्रमिते भ्रमिते यदि साधू संग पाय, तार उपदेश मंत्रे माया पिशाच पलाय. कृष्ण भक्ती पाय तवे कृष्ण निकट याय. अर्थात अशाच प्रकारे सतत भटकत भटकत जर एखाद्या जीवाला साधू संघ लाभला, तर त्या साधूच्या उपदेशांमुळे, त्यांनी दिलेल्या मंत्रांमुळे हे जे आसक्ती, भौतिक आसक्तीची पिशाच्य आहे, डोक्यावर बसले आपल्याला माया, ती पळून जाते, आपल्यापासून दूर होते आणि मग त्याला कृष्ण भक्ती प्राप्त होते आणि भगवंत त्याच्या निकट येतात, कृष्ण त्यांच्या निकट पोहोचतात किंवा तो भगवंतांच्या निकट पोहोचतोय. कधी? जेव्हा साधू संघामध्ये त्याला उपदेश आणि मंत्र मिळतात त्यावेळेस. कर्मी ज्ञानी इत्यादी प्रवृत्ती आपण जे सुरुवातीला बघितलंय, भगवंतांच्या विरोधी गटातले हे किंवा भगवंतांना प्रतिकूल असलेले लोक, भ्रमिते भ्रमिते यदि साधू संग पाय, सबे सब त्याजी तबे कृष्णे रे भजाय. असे सुद्धा जीव जर कधी भ्रमत भ्रमत भटकत भटकत त्यांना जर एखाद्याला साधू संघ प्राप्त झाला, तर त्याने सर्वस्व त्याग केला आणि त्यावेळेस त्यांनी हे सगळं कर्म, ज्ञान, योग, अष्टांग योग ह्या सगळ्या गोष्टींपासून बाजूला होऊन केवळ भगवंतांचा, भक्तांचा आश्रय घेतला, साधूंचा आश्रय घेतला, त्यांच्या उपदेशांवरती वाटचाल केली, तर तो देखील कृष्ण भक्ती करू शकतो. भगवंतांच्या हरिनामाच्या जपणाऱ्या साधकांबद्दल भगवान काय म्हणतात बघा. असाधू संगे ते भाई नाम नहीं है, नामाक्षर बहिराय बटे नाम कभू नय. कभू नामा भास हय कभू अपराध. आम्ही हरिनाम करतो, गळ्यात माळा अडकवतो, बोट घालतो माळेच्या त्या पिशवीमध्ये आणि आम्ही तिथे हरिनाम करतोय सतत. आपल्याला वाटतं आम्ही मुखाने हरिनाम घेतो आहे,
पण इथे काय म्हणते त्यांनी, असाधू संगेते भाई नाम नाही हय. आपण जर असाधू संगतीत असू तर आपण केवळ नाम घेतोय, नामाक्षर बहिर आहे, केवळ मुखातनं नाम बाहेर येतंय बाबा. काय म्हणताय हे बंधू, असाधू संगतीत खरे कृष्ण नाम कधीही प्रकट होत नाही. केवळ नामाचे अक्षर बाहेरून उच्चारले जाते, परंतु ते खरे नाम नसते. कधी तो नामाचा आभास असतो किंवा कधी ते नामापराधयुक्त असं हरिभजन किंवा हरिनाम होत असतं. यदि करीबे कृष्ण नाम साधू संग कर. जर तुम्हाला खरोखर कृष्ण नाम हवं आहे, कृष्ण नाम साध्य करायचं आहे, साधन म्हणून मिळवायचं आहे, तर तुम्ही साधूंचा संग केला पाहिजे असं सांगतायत भगवंत. हा सगळ्यात महत्वाचं सूत्र मी मगा म्हटलं, मायाजी बारे यार कोण वस्तू नाही, साधू संगे कृष्ण नाम नाही मात्र चाई. मायेला जिंकण्यासाठी अन्य दुसरा कोणताही उपाय नाहीये. साधू संगात राहून हरिनाम, भगवंतांचं नाम, कृष्ण नाम जप करणे हाच एकमेव साध्य आहे, हेच एकमेव साधन आहे. हेच साध्य केलं पाहिजे आपण. या प्रकारे महाप्रभूंनी विविध प्रवृत्ती असलेल्या मानवांना केवळ साधू संग स्वीकारण्याचीच शिकवण दिलेली आहे. बघा या ठिकाणी केवळ साधू संग करा असं आहे. तुम्ही प्रतिकूल असाल, अनुकूल असाल, जप करत आहात, भक्ती मिळालेली असेल, तरीही साधू संग आवश्यक आहे. यावरून वाचकांना साधू संघाचे महात्म्य समजेल. या भौतिक जीवनाच्या क्षेत्रात साधू संघ हा जणू कल्पवृक्षासारखा आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय, ज्याच्या वृक्षाच्या तळी बसला आपल्या सर्व मनोवांछित इच्छा सहज पूर्ण होतात. असा जर आपल्याला काही इच्छा, आपण नेहमी एक काय म्हणतो त्याला, वैष्णव वंदन आपण म्हणतो, काय म्हणतोय, वैष्णव वंदनेमध्ये पण आपण वैष्णवांना काय म्हणतोय, कल्पवृक्ष समान आहे. वांछा कल्पतरुभ्यश्च, काय म्हणतो, वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. वैष्णव कसे आहेत, पतितांचे पालन पूर्ण त्यांना पावन करणारे आहेत. आणि ते कसे, वांछा कल्पवृक्ष आहेत. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधू, मी बघा आपण श्लोक वाचला, करुणाने भरलेले आहे, कारुण्य गुण पूर्णपणे प्रकट आहे त्यांच्यामध्ये. असे वैष्णव जे आहेत त्यांना नमस्कारताना आपण हा सूत्र म्हणतो. त्या ठिकाणी साधू हे कसे आहेत, सगळे वैष्णव आहेत, हे कल्पवृक्षासारखे. साधू संघाच्या अपरिमित महात्म्यावर कोण अविश्वास करेल. ह्याच्यावर खरं तर हे अपरिमित आहे, थोडक्यात दिलंय. ह्याच्यापेक्षाही साधू संघाचं महात्म्य शास्त्रांमध्ये खूप ठिकाणी विस्ताराने वर्णित आहे. इथे उदाहरण दिले, श्री हरिदास ठाकूर, नामाचार्य हरिदास ठाकूर यांच्या सहाय्याने एक गणिका वेश्या स्त्री, अनैतिक स्त्रीला कृष्ण भक्तीची प्राप्त झाली. हे कोणाला माहिती नाहीये का? माहिती आहे. श्रेष्ठ भक्त नारदांच्या संगत मिळाल्याने, कृपेने एक क्रूर हृदयाचा शिकारी हरिभक्तीला प्राप्त झाला. आणि तो इतका सावध झाला की चालताना एखादी लहानशी मुंगीचा सुद्धा त्याच्या पायाच्या स्पर्शाने वध होऊ नये याची तो काळजी घेऊ लागता. ही मृगारीची कथा आहे. जो मृगारी कसा होता, पशु पक्ष्यांना मारायचा, परंतु अर्धवट मारायचा, आणि त्यांना असं तडपत मरताना बघून त्याला आनंद व्हायचा. असा मृगारी नावाचा शिकारी, ज्याचा उद्धार झाला भगवत भक्त देवर्षी नारदांच्या संगतीमुळे. आणि कसं झालं तर तो पुढे इतका सजग झाला की तो चालताना मध्ये एखादी मुंग्यांची रांग जर आली पायाच्या समोर, तर तो असं उपरणं काढून ते हलक्या हाताने त्यांना बाजूला करून तो पावलं टाकत होता. इतका तो सहृदय करुणा जीवांप्रती त्याच्या आयुष्यामध्ये प्रकट झालेली आहे. तर हे कोणाला माहिती नाहीये का? मुद्दा तोच आहे. महान पापी जगाई मधाई हे चैतन्य लिलेतलं एक महत्वाचे भगवंतांचे पार्षद आहेत एक प्रकारे. हे जगाईचे हृदय जे होतं हे महापापी आहेत. ते नित्यानंद प्रभूंच्या संगतीमध्ये प्रथम मृदू झालं. त्यांना पहिल्यांदा नित्यानंद प्रभूंचा संग मिळाला आणि त्यामुळेच तो श्री गौरचंद्र यांच्या कृपेचा अधिकारी ठरला. पतितांचे उद्धारक निताई छान यांच्या संगती आणि कृपेशिवाय जगाई आणि मधाई यांचा उद्धार कसा काय शक्य झाला असता? नाही.
केवळ निताईंनी त्यांच्यावरती कृपा केली, नित्यानंद प्रभूंनी, त्यामुळे त्यांचा उद्धार झाला. म्हणून सर्वांनी साधूंवर श्रद्धा ठेवून आपले मन आणि हृदय साधू संघात एकत्र करावे. मन आणि हृदय एका ठिकाणी आणून त्या ठिकाणी साधुसंग करावा आणि राधा श्याम नाम जपत आपले जीवन सफल करावे. सो हरिबोल हे साधू जनसंघ किंवा साधूंचा संघ हा जो आलेख आहे हा 1898, बघा 100 वर्षाहून जास्ती, म्हणजे जवळजवळ 128 वर्षापूर्वी लिहिलेला हा आलेख आहे. आजही आजच्या काळाला हा किती समर्पक आहे, लागू पडतोय बघा. सज्जन तोषणी नावाचा जो प्रकाशन होतं त्यामध्ये हे श्रील भक्ती विनोद ठाकूरांनी हा प्रकाशित केलेला आहे, साधू जनसंघ. तर कोणाच्या काही शंका असतील तर आपण नक्की ते खाली कॉमेंटमध्ये त्या पोस्ट करा. आपल्याला यथाशक्य मी प्रयत्न करतो आपल्याला उत्तर देण्याचा. सर्वांचे ह्या कथेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आभार. आपण प्रयत्न करूया ऑनलाईन अधिकाधिक हे सत्र घेण्याचा. माझ्या व्यस्ततेच्या परीक्षांच्या कालखंडामध्ये मला बाहेरगावी जावं लागत होतं आणि त्यामुळे मधल्या काळात आपला हा हरिकथेचा कार्यक्रम काहीसा खंडित झाला आहे. मी यथाशक्ती प्रयत्न करेल, जेव्हा शक्य आहे तेव्हा आपण प्रत्यक्ष सर्वजण भेटूच, परंतु जेव्हा शक्य होत नाहीये तेव्हा आपण साप्ताहिक किंवा जसं शक्य होईल तसं आपण या पद्धतीने ऑनलाईन हरिकथेच्या या माध्यमातून नक्की भेटत राहू. सगळ्यांना पुन्हा एकदा आता येणाऱ्या काळामध्ये 17 तारखेपासून पुरुषोत्तम मास सुरू होतो आहे. हा आपण सर्वांनी आनंदाने भगवंतांच्या सेवेसाठी, ज्याला आपण मराठीमध्ये अधिक महिना म्हणतो, हा अधिक महिना आपल्याला भगवंतांच्या सेवेसाठी खूप उत्तम सांगितलेला आहे. या काळामध्ये आपण अधिकाधिक साधुसंग करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला कल्पना असेल तर आपले गुरुदेव श्रील भक्तिविनोद बोधायन गोस्वामी महाराजांचा दिनांक मला वाटतं 25 मे ते 5 जून ह्या कालखंडामध्ये विशेष सत्संग आपण जगन्नाथपुरी या ठिकाणी आयोजित केलेला आहे मठातर्फे. तर ज्यांना तिथेही त्यांचा संघ घेण्याची, तिथे भेटण्याची, त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा. तर अधिकाधिक हरिनाम करून आपण हा जो पुरुषोत्तम मास आहे येणारा, तो नक्कीच आपल्या भक्तीमध्ये प्रगतीसाठी उपयोगी ठरेल असा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो पुरुषोत्तम मासाच्या. आजची एकादशी आहेच. तर भेटूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. आपण कॉमेंट्समध्ये नक्की आपले प्रश्न विचारू शकतात आणि ह्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारात देखील शेअर करा. धन्यवाद.